सगळ्यांमध्ये पॉइंट सगळ्यांनाच ऐकायला भेटतो. मला तर भेटतोच, कारण माझं करिअरच पार्लर. मला खूप टेन्शन आहे. मला खूप टेन्शन आहे. छोट्या मुलांपासून ते मोठे वयस्कर जे आहेत इंजर्ड, त्यांच्यापर्यंत हाच शब्द आहे, मला खूप टेन्शन आहे. मी ह्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या हातात दोन पॉईंट आहेत. एक म्हणजे प्रेझेंट मध्ये जे राहून आपण काम करू शकतो, त्यात आनंद घेऊ शकतो, त्याने आपलं टेन्शन आहे. आपल्या हातात जे नाहीये आणि ते फ्युचर मध्ये होणार आहे, त्या गोष्टीचा आपण खूप विचार करून गुंता करतोय ओव्हर थिंकिंग, त्याने सगळ्यांना टेन्शन येते. बरोबर आहे माझी ट्रिक? मी जे आता सांगते ते बरोबर आहे का? तुम्ही नक्कीच ऍग्री करू शकता. कारण जे आपल्या हातात आहे ते प्रेझेंट मध्ये, तेच आपण छान करत राहिलो, त्याच्यात आपण हॅपी राहिलो, आपण त्यात 100% दिले. जर आपल्याला वेळ असेल तर आपण फोन साईडला ठेवून दिला, जे काम केलं ते मनापासून केलं तर आपल्याला टेन्शन नाही येणार. आपल्याला माहिती आपण 100% दिले. टेन्शन कधी येते की मी आता इतकं छान इमानदारीने काम केलं, त्याचे पैसे रिटर्न मला भेटतील का? ज्याच्याबरोबर मी बॉन्डिंग केली त्यांनी विश्वासाने मला लाईफ मध्ये साथ देईल का? जे मी आता क्लायंटला विश्वासाने काम करते नंतर क्लायंट मला नावं ठेवेल का? हे जे आहे ना का 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 ज्या फॅमिलीत मी इतक्या दिवसापासून इतकं मनापासून त्यांना सगळ्यांना केअर करतील, नंतर फ्युचर मध्ये माझे ते करतील का? ह्या विचाराने आपल्याला टेन्शन येतं. तर तुम्ही काय करा, जे हातात काम आहे प्रेझेंट मध्ये आपण करू शकतो त्याच्यामध्ये आनंदी राहायचं काम करा. म्हणजे ही गोल्डन ट्रिक अशी आहे की जे हातात नाहीये त्याचा विचार सोडून द्या ना, ओव्हर थिंकिंग बंद करा. म्हणजे तुम्ही ती टेन्शन मध्ये नाही राहणार, तुम्ही आनंदी राहता आणि आनंदी राहिल्याने तुमचे काम छान होतील. तुमचे काम आज छान झाले तर ह्याचा रिझल्ट 100% नंतर तुम्हाला छान भेटणारच आहे. त्याच्यामुळे आज गोल्डन ट्रिक्स तुम्ही समजून घ्या की फक्त प्रेझेंट आपल्या हातात आहे, त्याच्यात कसा आनंदी राहता येईल ह्या विचार करा.